तुळजापूर तालुक्यातील चिवरे येथील श्री महालक्ष्मी देवीचे जागृत मंदिर असून या ठिकाणी वर्षभर भाविकांची अलोट गर्दी असते। तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी देवीचा नवस सायास फेडण्यासाठी येथे कोंबड्याचा व बकऱ्याचा बळी दिला जातो। तर या ठिकाणी मुंडी सोडवण्यापासून ते कटिंग करण्यापर्यंत जवळपास 700 ते 800 रुपये भाविकाकडून घेतले जात असल्याचा आरोप केला जात असून याची कोणतीही पावती दिली जात नसल्याचे भाविकातून बोलले जात आहे। तसेच मंदिर परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात खुले असून येथील व्यापाऱ्यांना तसेच भाविकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसून दिनांक 19/4/2024 वार मंगळवारी धर्मादाय निरीक्षक यांनी प्रत्यक्ष मंदिर परिसरात पाहणी केली असून सदरील ठिकाणाचा अहवाल लवकरच सादर करणार असल्याचे सांगितले असून चिवरी येथील देवस्थान ट्रस्ट व माजी वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्त व संबंधित न्यायालयात लेखी तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले असून तर तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जागृत देवस्थानात चालू असलेल्या या गंभीर प्रकाराबद्दल भाविक व नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून तातडीने भाविकांना दिलासा द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे। मी लक्ष्मण नांदेव वाघमारे देवळामध्ये मी मेन मानकरी आहे। त्या मानकऱ्याच्या आदेशाने मी असं बोलतो की 1994 साली सुरेश भुजबळ आणि प्रकाश भुजबळ यांनी काय केले होते, ट्रस्टीला दानपत्राद्वारे 600 गुणिले 800 जमीन दिली होती। ते जमीन आतापर्यंत 1994 ते 2003-4 या दरम्यान अशीच होती। तर त्यानंतर हळूहळू ट्रस्टीनं संगनमत करून इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांसंग संगनमत करून जमीन देवळाची जमीन स्वतःच्या मालकी हक्कामध्ये ओढून घेऊन सातबारे त्यांच्या नावे केलेले आहेत। तर 314 गट नंबर हे गट नंबर 23च्या नावे असताना त्याच गटातली जमीन 600 गुणिले 800 जमीन त्या गटातल्या इतर शेतकऱ्यांना घेण्याचा अधिकार आणि हक्क कोण दिला? तर ही सर्वात महत्त्वाचं काय आहे, भ्रष्टाचार भरपूर प्रमाणात वाढलेला आहे। भ्रष्टाचार थांबवण्यात यावे आणि प्रशासनाला आणि मीडियाला माझं एवढं सांगणं आहे की लवकरात लवकर ह्याला काय करायला, लवकरात लवकर ह्याला आळा घाला, कारण इथं भ्रष्टाचार भरपूरच वाढलेला आहे। गेल्या महिन्यात 27 तारखेला यात्रा झाली। 27, 28, 29 या काळामध्ये काय झालं की पाण्याची आर्थिक अडचण असल्यामुळं तर त्याचा गैरवापर करण्याला भक्तांना भरपूर त्रास दिली। एक जार, एक घागर किंवा एक हांडा 100 ते 80 रुपये ह्या दरम्यान विकलं गेलं। कारण आतापर्यंत जी काय 5 बोर भक्तांसाठी मारल्या आहेत। एक भक्तांनी दानपत्रामध्ये काय केलेलं म्हणजे ह्याच्यामध्ये काय केले त्यांनी किंवा आमच्या तर्फे भक्तांनी देवस्थानाला एक 5 बोर मारून दिले त्यांच्यातर्फे। त्या भक्तांच्या नावचं पाणी स्वतःच्या प्लॅन्टला ओढून घेणे आणि तेच पाणी भक्तांना विकायचं। विकू द्या की ना नफा ना तोटा, 10-5 रुपयाने विकू द्या, 80-100 रुपयाने विकणं म्हणजे चुकीचं आहे। आणि त्यातून दुसरी गोष्ट काय आहे, दुसरा मुद्दा काय आहे, 500 रुपये प्रमाणे पावती फाडते त्यांनी बकऱ्याची कोंबड्याची। त्याचा हिसाब नाही, किताब नाही, लिगेली नाही, काय नाही। ट्रस्ट लिगेली नाही, ट्रस्ट जी आहे ती अंधारातलीच आहे आणि देवळातला काय विकास नाही, विकास कामात तर काहीच नाही। फक्त स्वतःच्या तिजोऱ्या भरायचं आणि असं माझ्या सर्वसामान्य माणूस जर विचारायला गेलं की त्याला काय तर बोलून काय तर दाबायचं, ती झालं। त्या झाल्यानंतर इथं टॉयलेटची, बाथरूमची किंवा राहण्याची सोय नाही, ही ट्रस्टीने केले पाहिजे। आता महिला येतात, बाहेरगावच्या महिला लोक असतात, आंघोळ करतात, त्यांना कपडे चेंज करण्यासाठी खोली नाही, रूम नाही किंवा इतर काही सुविधाच नाही, पाण्याची सोय नाही, इतर बऱ्याच काही गोष्टी अशा न सांगण्यासारख्या आहेत। तर ही भ्रष्टाचार तुम्ही थांबवावं हीच माझी विनंती आहे। नसेल तर पुढील आपण अजून कारवाई चालू ठेवणार आहे। आम्ही काय गप्प बसणार आहे आता? या तुम्ही पाणी विकतंय, पावत्या फाडतंय म्हणजे कोण करतंय? नवनाथ शिंदे आणि त्याचा मालक जी कोण आहे पाटील, ह्या ह्यांचं दोघांचं संगनमत आहे। आणि नवनाथ शिंदेला लवकरात लवकर त्यांनी ह्या देवस्थानामधली पावती बंद करून त्यांनी त्याच्या शेतामध्ये होईल त्यात त्यांनी काम करावं। कारण ही देवळात त्यांनी यावं, पाया पडून येऊन जायला पाहिजे की यायचं पावत्या फाडायचं, या दुकानदार व्यापाऱ्याला त्रास द्यायचं। एक दुकानदारला कमीत कमी 1500 ते 1500 रुपयाची पावती आहे। तर असं न होता कारण ह्यांना जी त्रास द्यायला ह्यांनी ही जाणून द्यायला, ह्याच्या अगोदर तर त्रास नव्हता। 12 वर्ष डोळे वर्ष त्रास नव्हता। आणि ह्या यात्रेकऱ्यांनी, ह्या नारळ व्यापाऱ्यांनी ह्यांना काय गाडी बांधून आम्हाला भाड्याने द्या म्हणले नाही ते, तरी ही मनाचा कारभार करून ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि गावामध्ये जर सांस्कृतिक कार्यक्रम जर असेल काय, आता यात्रा झाल्या तर कुस्ती वगैरे म्हणा, कुस्ती राबवायचं नाही, काही खर्च करायचं नाही, काही विकास कामं करायचं नाही, सर्व पैसा ह्यांनी ही लोक काय करायला ती काळा बाजार करतात। एवढं महत्त्वाचं करायला येते। तर लवकरात लवकर प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की ह्यांच्यावर लवकरात जे ह्याच्यामध्ये कोण आहेत ह्यांच्यावर कठोर कारवाई करू का नाही, लवकरात लवकर त्यांना का नाही मीडियावाल्यांनी सर्वांनी त्यांना लवकरात लवकर स्टेशनला आणून का असेल ती पुढील कारवाई त्यांनी
चालू ठेवावं. की विश्वस्त आहे 20 वर्षापासून. बर 20 वर्षापासून ह्या देवस्थानमध्ये कसलाच विकास झालेला नाही. बर जो विकास दिसतो तुम्हाला हां हा विकास शासनामार्फत झालेला आहे. बर 2 समाज मंदिर बांधून दिलेले आहेत, तिकडे भक्तांनी 2 खोल्या बांधलेल्या आहेत. ही जी पुढं काय म्हणते ती फरशी झालेली आहे ती सगळी शासनामार्फत आहे. बर वैयक्तिक जमिनीमध्ये शासनाचा उपभोग का घेतला? जमीन तर तुमची होती, मग तुम्ही ह्या सर्व गोष्टी का होऊ दिल्या? हां होऊ द्यायचं नाही, आमचं म्हणणं असं आहे. दुसरं, येणाऱ्या भक्तांची 550ची पावती करून जीवनूक करत आहे हां आणि पैसे घेतल्यासारखं त्या भक्तांची कसलीच व्यवस्था नाही. फक्त त्याला पाणीसुद्धा नाही अशी परिस्थिती या देवस्थानमध्ये आहे. आणि मी म्हणूनसाठी ह्या देवस्थानचा विश्वस्त असताना सुद्धा यांच्या कुठल्याच मिटिंगला मला बोलवित नाहीत, कसल्याच कार्यक्रमात मला बोलवित नाहीत. म्हणूनसाठी मी स्वतःहून चॅरिटी कमिशनरकडे या सर्व भ्रष्टाचाराची तक्रार दिलेली आहे. एकंदरीत तुमच्या काय काय मागण्या आहेत, काय झालं पाहिजे याबद्दल काय सांगा? देवीचा विकास झाला पाहिजे, भक्तांना राहण्याची सोय झाली पाहिजे. महिला इथं जवळजवळ 90% आल्यानंतर स्नान करतात. त्या बायासाठी कपडे बदलण्यासाठी सुद्धा तिथं जागा नाही. अशी जागा झाली पाहिजे. पाण्याची व्यवस्था भरपूर झाली पाहिजे, लाईटची व्यवस्था झाली पाहिजे. स्वतंत्र अकाउंट आहे का की पैसे त्या खात्यावर जमा होते देवस्थान? मग हा पैसा कुणाकडं कुठं गोळा होतो, कुणाकडे ठेवला जातो? नवनाथ शिंदे याच्याकडे ह्या इथल्या पूर्ण पैशाची जबाबदारी नवनाथ शिंदे गोळा करतो. ती कुणाला नेऊन देतो हे माहित नाही. मी विश्वस्त असताना सुद्धा मला माहीत नाही. ह्या पैशाचा गैरव्यवहार 100% होतो ही खरं आहे. बँकेत अकाउंट नाही कुठल्या? बँकेत अकाउंट नाही, ऑडिट नाही, कसलं डॉक्युमेंट नाही, काहीच नाही. या बाबतीत आम्ही चॅरिटीला तक्रार दिलेली आहे. मी प्रथमतः ग्रामपंचायतचा मेंबर आहे, चिवरी ग्रामपंचायतचा. तिथं भाविक भक्तांची इतकी हेळसांड होत आहे हिशोबाच्या बाहेर. एक भाविकाला साधारणतः एक बकर कापण्यास आणल्यास त्याला 1000 रुपयाची पावती जवळजवळ म्हणजे खर्च येतो. 500-550ची पावती खाली जाते आणि त्याला साधी पाण्याची देखील व्यवस्था इथे केली जात नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. तरी याच्याकडे आपण येऊन जे इथं उपस्थित होऊन जे प्रतिक्रिया घेतली आमची, त्या प्रतिक्रियेचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे असं मी डी न्यूज चॅनलला विनंती करतो. कारण इतका भ्रष्टाचार ह्या मंदिरामध्ये आहे. गेली 20 वर्ष मी पाहतो जे इथे काही काही योजना झालेल्या आहेत, त्यांचा समाजकार्य म्हणा, इथली ग्राउंड म्हणा, फरशी म्हणा, ही पूर्ण सरकारी योजना झालेली आहे. देवस्थानचं एवढं वार्षिक उत्पन्न असताना देखील देवस्थानची 1 रुपयाची देखील इन्व्हेस्टमेंट इथे केली जात नाही. भाविक भक्ताला साधं पाणी पिण्याची देखील सोय केली जात नाही. काही भाविक भक्तांनी देवस्थानाला पाणी नाही म्हणून स्वतः बोर मारून दिली स्वतःच्या स्वखर्चाने. ह्या देखील पाण्याचा गैरवापर इथे केला जातो. त्याचा देखील वापर भाविक भक्तांना पिण्यासाठी करण्यात येत नाही. तरी आपण ह्या मीडियाने लवकरात लवकर याची शहानिशा करून ह्या भाविक भक्तांना न्याय देण्याचं काम करावं असे मी डी न्यूज चॅनलला विनंती करतो. डी न्यूज मराठीसाठी राजेंद्र स्वामीसह लक्ष्मण दुपारगुडे, चिवरी, तुळजापूर.